आज सकाळपासूनच ना तब्येत अजिबात बरी वाटत नव्हती. खूप कफ, कोल्ड आणि काहीतरी ना असं वेगळंच फील होत होतं. काय होत होतं ना हे अजिबातच कळत नव्हतं आणि याच्यामुळे ना माझा अख्खा दिवस झोपण्यात गेला. कारण जेव्हा आपण बॉडी पेन, कोल्ड, कफ असं काही होतं ना तर कामांमध्ये तर अजिबात मन लागत नाही. पण झोपूनही ना अस्वस्थच वाटत होतं. म्हणून असा विचार केला की थोडं उठावं, फ्रेश व्हावं जेणेकरून चांगलं वाटेल, बेटर फील होईल. सो मी अजून चांगलं बेटर फील होण्यासाठी ना, माझ्यासाठी छान कॉफी बनवली आणि नंतर मी माझ्या स्वामींची ना काही गाणी ऐकली आणि खरं सांगते, जेव्हा मी स्वामींची गाणी ऐकली ना, त्याच्यानंतर मला स्वतःलाच खूप रिलॅक्स फील होत होतं. आय डोंट नो व्हाय काय असते, बट जी एक पॉझिटिव्हिटी येते ना देवाची गाणी ऐकून. आता मी स्वामींची भक्त आहे म्हणून मी स्वामींची गाणी ऐकते. आता तुम्ही ज्यांचे पण भक्त आहात, तुम्ही त्यांच्याबद्दल थोडंसं आचरण केलं ना, तर खरंच मनाला खूप छान वाटतं. मी जे सकाळपासून फील करत होते ना, ते एका क्षणात गायब झालं आणि त्यानंतर ना मला खूप छान वाटायला लागलं आणि त्यातल्या त्यात आज गुरुवारसुद्धा होता. म्हणून मी असा विचार केला, की चला आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊन येऊ, म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन येऊ. जेव्हा पण मी तिथे जाते ना, तिथे सुद्धा मला एक वेगळीच फीलिंग येते. मी स्वामींना निवडलेलं नाहीये, स्वामींनी मला निवडलेलं आहे, असं मला नेहमी वाटतं. कारण मी कधीच स्वामी भक्ती केलेली नव्हती. पण या 3-4 वर्षात जे स्वामींनी मला त्यांच्याकडे ओढून घेतलं ना, ते काही वेगळंच होतं. असं वाटायला लागतं, की हळू-हळू लाईफमध्ये सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. एवढी माझी ना त्यांच्यावर श्रद्धा आहे. म्हणून आज गुरुवारनिमित्त छान मी स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यासोबतच ना आमच्या भवानी आईचं सुद्धा मी दर्शन घेऊन आले आणि तिकडनंच घरचा भाजीपाला आणायचा होता. सो ते घेऊन ना छान आम्ही थंडगार उसाचा रस घेतला आणि घरी येऊन सगळं काही आवरायला घेतलं. आता भाजीपाला आणणं म्हणजे फक्त आणून ठेवणं नसतं. त्याला पूर्ण अरेंजसुद्धा करून ठेवावं लागतं, जे मी घरी आल्यावर केलं आणि त्यानंतर जेवण करून ना आम्ही परत घराबाहेर पडलो. मला ना मम्मीकडे जायचं होतं आणि सौरभला त्याच्या एका मित्राकडून त्याचा लॅपटॉपसुद्धा घ्यायचा होता. सो आम्ही ना ती सगळी कामं करून घेतली आणि येता-येता नंतर मम्मीकडे गेलो. आता मम्मीकडे गेल्यावर काय गप्पाच मारायच्या असतात आणि त्यातल्या त्यात ताई आलेली आहे म्हटलं म्हणजे डेली मम्मीकडे जाणं होतंच आणि रोज काही ना काही मस्त अशा आमच्या गप्पा चालूच असतात. तर गावात माहेर असायचा ना, हा एक माझा खूप छान फायदा आहे.